आगरी समाजाचे संघटनात्मक नेतृत्व करणारे व आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचं दुःखद निधन झालेलं आहे। ते 83 वर्षाचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे। त्यांच्या पार्थिवावरती 7 जून रोजी शासकीय इतमामात कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। मनीषानगर कळवा हे त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण होतं। साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना करून ठाणे, नाशिक, रायगड, पालघर, मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आगरी समाजाला संघटित केलं आहे। समाज व ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलनं आणि लढा यशस्वीपणे उभ्या केल्यात। कामगारांच्या हितासाठी कामगार एकता ही कर्मचारी संघटना त्यांनी स्थापली। शहाड येथे सेंच्युरी रेयॉनसह ठाणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना सक्रिय आहेत। कामगारांच्या विविध समस्यांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेकांना न्याय मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे। शैक्षणिक क्षेत्रात त्यांना मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना करून स्थानिक शिक्षण विकासाला हातभार लावला। तसेच राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले। राजाराम साळवी यांच्या निधनानंतर 10 जून रोजी मनीषा विद्यालय कळवा येथे त्यांच्या आठवणींसाठी श्रद्धांजलीपर शोकसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी साळवी कुटुंबांच्या वतीने राहुल प्रदीप साळवी, मनीषा पाटील, माजी महापौर मनोहर साळवी, माजी उपमहापौर गणेश साळवी, नगरसेवक मिलिंद साळवी उपस्थित होते। शोकसभेमध्ये यावेळी खासदार सुरेश बाळ्या म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सीताराम भोईर, नगरसेवक मनोज शिंदे तसेच अनेक राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थित पाहुण्यांमध्ये डॉक्टर राम माळी, राजीव मिश्रा, महेश पाटीदार, निलेश पाटील, गायक किसन फुलोरे, बाळासाहेब खारके, सर्वेश तरे, कृष्णा पाटील, आगरी सेनेचे चांदूलाल सर, मेघनाथ पाटील, प्रकाश नरसाना, गजानन भोईर, कैलास पाटील, मंगेश शेलार यांसह असंख्य पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते, बंधू भगिनी तसेच ठाणे, मुंबई व आसपासच्या परिसरातील अनेक व्यक्तींनी साळवी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं आहे। ते आज आपल्यातून निघून गेलेले, त्यांच्या शोकसभेसाठी जमलेले सर्व शोका फोटोला पुष्पार्पण करून एकेकाने व्हा राहुलजी, एकेकाने व्हा असं पुढे। गणेश द्या। असं असताना आपल्या सगळ्यांना ते सोडून गेली। मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व शाळांच्या वतीने आणि मी भारतीय जनता पार्टी त्यांना चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द सांगतो।